नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपण आलोय बघा खत विस्कटायला ऊसाला. ऊस आता बऱ्यापैकी मोठा झाला आहे, पाऊस पण पुरता झाला आहे, त्याला ओलं अगदी मुळापर्यंत पोचले. त्याच्या खत टाकलं म्हणजे ते आता आणखीन जोमानं मोठा होईल, कांड्या चांगल्या मोठ्या होत्याल्या. तर बघूया आपण कोणते खत आपण टाकणार आहोत. तर हे बघा, हे कसं चायपत्ती आणि खत आहे बघा, बारीक एकदम चुरा असल्यागत. अशातले एक 5-6 प्रकारचे खत आहेत बघा. इथे एक पोता आणून टाकले. हा बघा ऊस आमचा. बघा किती कोंब आले, 4-4, 5-5 कोंब आले ते ऊसाला. फुटवा आहे त्याचा, चांगला फुटवा झालाय. पोते आणतायत. हा बघा निसर्ग, सकाळचा वातावरण कसं शांत आहे. हा एकदम कशाला एवढा आणायचा, 2-2 टप. ती जाड आहे अहो खत. दगडच आहे काय. हे बघा चॉकलेट आहे, मोठे खडे आहे. ती कोकिळा कशी ओरडते बघा, बोलवते, कोणाला काय सांगते. जुन्या माणसांना बघा त्यांची भाषा कळते, आपल्याला काव का पाखरू आलं आवाज ऐकून तिचा. कोकिळा मोदीचं चित्र आहे. मोदी तिकडे नेऊन ठेवतो. कशाला वजाला का नव तिकडे बांधल्या तिकडे जाणार. हो माघारी येताना मोकळी वरताना द्यावा. कलर मध्ये का
ही बॅग राहिली की बारकी. ही होमली जास्त 4 किलो 5 किलो येत होते तर 4 किलो जाय घालायला. गेले का झाड आहे ते बरं का. झाड आहे तिथं जाम काय नाही बाजू. माझं वर सारून हातरा पाहिजे होतं. पोची भरायची. कडू पेंट त्याच्यात त्याने कडू पेंट कट करून हे केलं नव्हतं होय. तिथं तर टप लावते खाली काय होता ते पुढा ब्लेड टाकून. तिकडे तुटतंय का? माग एवढं फिनिशच होते सावटायची आता. तर मैत्रिणीनं बघा 2 ठिकी भरून नेली. पलीकडच्या त्या कडेला फेऱ्या किती मारायच्या म्हणून तिकडे अर्धा नेऊन ठेवलं खत. आणि हे बघा अर्धा इथं राहिलंय. आता इथून एक बादली भरून जाणार कडेला ते पोचणार आणि तिथं त्या पोत्यातलं खत भरून ती बादली रिटर्न माघार येणार टाकीत. बघा उसाला खत लांब वावर भरपूर आहे त्याच्यामुळं फेऱ्या घालणं काय डबल जमणार नाही. बघा आजचं वातावरण सकाळपासून बारीक रिमझिम पाऊस चालूच आहे आमच्याकडं. आता उघडलाय तेवढ्या वेळात म्हणलं खत टाकून घ्यावं. तेव्हा खत टाकायचं नियोजन केलं. अजून 4-5 दिवस पाऊस सांगितलाय. आणि नाहीतर मी तुम्हाला एक दाखवायचं आहे. बघा हे बघा
ही जी वनस्पती आहे हे सरड्याचं हे आहे. हे बघा सराट्याची भाजी. हे बघा सराटे. ही भाजी कमरेसाठी खूप उपयुक्त आहे. ही बऱ्याच लोकांना माहीत नाही. बघा बघा ह्याला एक छोटे पिवळे पिवळे फुलं आलेत. ह्याची भाजी खूप छान लागते. कांदा मिरची कोठी घालून खूप सुंदर लागते. मला तर खूप आवडते. मला जिथं दिसेल तिथून मी भाजी घेऊन जाते आणि बनवून खाते. कमरेला खरंच खूप फरक पडतो. तुमची कंबर दुखी असेल तर ती काही प्रमाणात तरी कमी होते. इथं म्हणजे का ही गोळा करायचं हम्म. आणि हे तळवर टाकायला लगेच नाही पण गाठी पण तरी बी हम्म. भरून गाठी असतं. चालतंय. हे बघा खत विस्कटाय गेलेत बादल्या भरून. काशी फळाचा वेल बघा केवढा मोठा आला या. आणि त्याला फुलं पण लागलेत. आत्ताच बघते मी एवढा मोठा वेल कधी झाला माहीतच नाही पडलं. हे बघा पानं त्याचे मोठमोठे येते. तर मैत्रिणींनो हा बघा आपल्याला पाड घावलाय. ताजा ताजा पाड घावलाय. पहिलं हे फळ ह्या वर्षातल्या सीताफळाचं आणि मलाच पहिला पाड घावला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.